नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता जीवाची बाजी लावून शर्थीचे प्रयत्न करून आश्रम वाचवण्यासाठी पुरावे आणण्यासाठी गेलेल्या अर्जुन आणि सायलीसमोर एक एक संकट उभे राहत एकेका संकटाला तोंड द्यावे लागत असते. आणि आश्रमात गेलेल्या अर्जुनला अर्धवट पुरावे मिळून पैसे चारू घातलेल्या जजने मात्र त्याचा अखेर निर्णय दिलेला असतो. आणि आता अर्जुन आणि सायली तो निर्णय ऐकताच आता भयानक मोठा धमाका उडालेला असतो. आणि महिपत साक्षीच्या बाजूने जजने निर्णय देताच मात्र सायलीची उरली सुरली शक्ती ही तिच्या अंगातून निघून गेलेली असते. पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणाऱ्या अर्जुनने पुन्हा एकदा बाजी मारून आश्रमात अर्धवट सापडलेल्या त्याच आता एका पुराव्याने आता अर्जुन कसा शेवट आता साक्षीपर्यंत पोहोचतो. आणि आता त्या सोन्याच्या तुकड्यापासून तर आता तो तुकडा दुसरा तिसरा कुणाचा नसून साक्षीचाच आहे. आणि साक्षी कशी आश्रमात आली होती याचा पहिल्यापासूनचा प्रवास सुरू करून शेवटपर्यंत अर्जुन त्या सोन्याच्या तुकड्याला कसे साक्षीच्या गळ्यापर्यंत घेऊन येतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि शेवटच्या क्षणी तो सोन्याचा पीस दुसरा तिसरा कुणाचा नसून साक्षीचा होता हे समोरासमोर डायरेक्ट पुराव्यासकट आता अर्जुन सिद्ध करून त्या रात्री आता रिसॉर्टमधून पार्टी करून साक्षी ही तो सोन्याचा तुकडा गळ्यात घालून आश्रमात गेली होती. आणि तिथे आता झालेल्या विलास मधुभाऊ आणि तिच्या झटापटीत गळ्यातील तो सोन्याचा तुकडा तिथेच गळून पडला. हे आता पुराव्यासकट अर्जुन कसा समोर आणतो. आणि आता साक्षीला पुराव्यासकट रंगेहात पकडून आता जजची बोबडी बंद करत अर्जुन हा पुन्हा सायलीला कसा आश्रम मिळवून देतो. आणि आता अंगातून सगळी शक्ती नाहीशा झालेल्या मधुभाऊ आणि सायलीला आधार देत पुन्हा एकदा अर्जुन महिपत आणि साक्षीचा वस्ताद बनून कसा पुन्हा सायलीला न्याय मिळवून देतो हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता पुरावे मिळवण्यासाठी जजकडून अर्जुनने 1 दिवसाची मुदत घेऊन अर्जुन आणि सायली चैतन्यसोबत आता आश्रमात पुरावे मिळवण्यासाठी गेलेले असतात. आश्रमाच्या दरवाजातून आतमध्ये जाताच बालपणीच्या आठवणीत हरवून जाऊन सायलीला तिचं सगळं बालपण आठवलेलं असतं. याच आश्रमात लहानाचे मोठे होऊन आपले कसे बालपण हसत खेळत गेले आणि मधुभाऊच्या कुशीत आश्रमाच्या या सानिध्यात आपण कसं वाढलो या आठवणीने आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण आता भानावर येत काही जरी झालं तरी हा आश्रम वाचवायचाच असा विचार करून आता अर्जुन आणि सायली तिघेही शर्थीचे प्रयत्न करून आश्रमातील कोपरानी कोपरा आता चाळत असतात. आपल्याला काही पुरावा मिळणार या आशेने सगळेजण जीवाच्या आकांताने पुरावा शोधत असतात. आश्रमातील कपाटे, आश्रमातील पेट्या, आश्रमातील कॉट, आश्रमातील भांडे अशी एकही वस्तू आणि एकही जागा आता अर्जुन आणि सायलीने सोडलेली नसती. आणि आता जेव्हा आता अर्जुन एका कॉट खाली बघू लागतो त्याच वेळेस एका भिंतीच्या कोपऱ्यामध्ये एक सोन्याचा तुकडा अर्जुनला चमकतो. पटकन आता अर्जुन तो सोन्याचा तुकडा आता सायलीच्या क्लिपने बाहेर काढतो. आणि तो सोन्याचा एवढा महागडा तुकडा कुणाचा असेल असा आता विचार करत असताना सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, आश्रमात असे महागडे सोने कुणीही घालत नव्हते. तेव्हा आता नक्कीच हा सोन्याचा तुकडा 1.5 वर्षापूर्वीचा असून इथे एखादी श्रीमंत व्यक्ती आली असेल आणि तिचाच हा तुकडा असेल. आश्रमातील कोणताही माणूस आणि कोणतीही बाई एवढं महागडं सोनं घालणार नाही याची मी खात्री देते असे सायलीने अर्जुनला सांगितलेले असते. त्याचबरोबर आता दरवाजाच्या फटीत सायलीला आता एक
ब्युटिकचे प्रितेज नावाचे कार्ड सापडलेले असते आणि हे कार्ड नक्कीच साक्षीचं असू शकतं, कारण एवढे महागडे डिझाईनचे कपडे फक्त साक्षीच घालू शकते असे आता चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते. तेव्हा आता त्या प्रितेज ब्युटिकच्या कार्डवरती पाठीमागून ॲड्रेससुद्धा लिहिलेला असतो आणि पटकन आता अर्जुन आणि सायली चैतन्यसोबत त्या शॉपीमध्ये देखील आलेले असतात आणि तिथे त्या मॅनेजरला आता त्या कार्डची अर्जुन आणि सायली चौकशी करतात. पण आता नक्की काहीतरी गडबड असल्याचे त्या ब्युटिकवालीच्या लक्षात आलेले असते आणि लगेचच ती आता अर्जुन सायलीला म्हणते की असे कार्ड आम्ही खूप जणांना देतो. जेव्हा आमच्या शॉपीला ते व्हिजिट करतात त्या कस्टमरला आम्ही प्रत्येकाला कार्ड देतो असे सांगून मॅनेजरने आता अर्जुन सायलीला आता तोंड पाठ असे उघडे उत्तर दिलेले असते. तेव्हा आता दोघांचाही नाविलाज झालेला असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की आता काय करायचं अर्जुन, आणि आता आपल्याकडे साक्षीच्या विरोधात आणि विलासच्या खुनाच्या विरोधात असा ठोस कोणताही पुरावा नाही आहे. तेव्हा आता सायलीच्या अंगातील शक्ती ही गळून पडलेली असते आणि आता तरीही अर्जुन आता लगेचच सायली आणि चैतन्याला म्हणतो की हे बघा, आपल्याला ज्या ज्या काही वस्तू सापडल्यात त्या सगळ्या आपण इनबॉक्समध्ये कलेक्ट केल्यात आणि दुसरं असं की हे कार्ड आपल्याला सापडलं आहे, पण याचा पुरावा हे कार्ड साक्षी शिकरेचं आहे असे आपण कोर्टात सांगण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आता या पुराव्याच्या आधारेच आपल्याला काही काळ आता थोडंसं सुनावणी जरी पुढं ढकलवता आली ना तरी बरं होईल. पुन्हा आता अर्जुन आणि चैतन्य सायलीसोबत आता त्या इनबॉक्समध्ये कलेक्ट केलेल्या सगळ्या वस्तू बघतो आणि त्यामध्ये आता अर्जुनची नजर पुन्हा पुन्हा त्या सोन्याच्या गोल्ड पीसकडे जात असते. नक्की हा गोल्ड पीस कुणाचा असेल असा आता अर्जुन विचार करत असतो आणि आता अर्जुन म्हणतो की मला वाटतंय की हा गोल्ड पीस गळ्यातील सोन्याच्या साखळीमधला असावा, कारण झटापटीमध्ये साक्षीचा जर तो असला तर तो पडू शकतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तशी सुद्धा शक्यता आहे, पण आता तो साक्षीचाच आहे हे आपल्याला कसं कळेल अर्जुन. त्यानंतर मात्र आता लगेचच कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते आणि अर्जुनकडे सगळे अर्धवट पुरावे आलेले असतात. तेव्हा आता अर्जुन कोर्टाला ते प्रितीज ब्युटिकचे कार्ड दाखवतो आणि त्या वस्तू दाखवतो. अर्जुन म्हणतो की आम्हाला तिथे या वस्तू सापडल्यात आणि या सगळ्या वस्तू ज्या आश्रमात जे लोक राहत होते त्यांच्या नसून या सगळ्या महागड्या वस्तू आहेत. हे ब्युटिकचे डिझाईनच्या कपड्यांचे कार्ड आहे. हे एवढे महागडे ब्युटिक आहे की त्यामध्ये आश्रमातील लोक ते कपडे घेऊ शकत नाही. तेव्हा नक्कीच आश्रमात 1.5 वर्षापूर्वी कुणी आलं होतं हे या कार्डवरून सिद्ध होतंय. तर आता जज म्हणतो की पण हा पुरावा एवढा पुरेसा नाही आहे, कोणीही हे कार्ड घेऊन येऊ शकतं. साक्षी शिकरेचं ते कार्ड आहे कशावरून. तर आता अर्जुनला सुद्धा काही बोलता येत नसतं आणि त्याच नंतर आता पैसे चारू घातलेला तो जज आता त्याचा निर्णय देत म्हणतो की आय एम सॉरी अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला 1 दिवसाची आश्रमात जाऊन पुरावे आणण्यासाठी मुदत दिली होती, पण तुमच्याकडे असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की जेणेकरून विलासचा खून त्या आश्रमात झालाय. तेव्हा आता मी आदेश देत आहे की तो आश्रम महिपत शिकरेच्या मालकीचा असून त्यांना ते हक्क मिळावेत आणि त्या आश्रमात त्यांनी तो आश्रम पाडूही शकतात आणि त्यांच्या मालकीचा असल्यामुळे त्याच्यावरती ते कन्स्ट्रक्शन सुरू करू शकतात. कायदेशीररित्या ती आश्रमाची जागा मी महिपत शिकरेच्या नावावर करून देत आहे आणि ते जजचा निर्णय ऐकतात. मधुभाऊ आणि सायलीला सगळ्यात मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि आता त्यांच्या डोक्यावरती खूप मोठा आघात झालेला असतो आणि अखेर अर्जुन सर देखील आपला आश्रम वाचू शकले नाही. यामुळे आता दोघांनाही खूप वाईट वाटत असतं आणि अखेर महिपत आणि साक्षी खुश झालेल्या असतात आणि आता त्यानंतर लगेचच महिपत आणि साक्षी कॉलर टाईट करून आश्रम पाडण्याचे आदेश दिल्यामुळे खूप खुश झालेले असतात. इकडे आता लगेचच आता महिपत हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार
काय झालं, पुरावा आणणार होतास ना तू, आणि आता एक काम कर, तू पुरावा तर तुला घेऊन येता आला नाही. ज्या वेळेस मी आश्रम पाडणार आहे ना, त्याचं इन्व्हिटेशन मी तुला पाठवतो. त्या दिवशी मी आश्रम पाडेल आणि त्याचं उद्घाटन करायला तू ये. ते ऐकताच आता अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि धक्काही बसलेला असतो, पण अर्जुन आता काहीही बोलू शकत नसतो. बड्या मुश्किलीने खूप प्रयत्नानंतर आता अर्जुन हा सायलीला घरी घेऊन येतो. त्यानंतर मात्र आता अर्जुनला आता सायलीची ती अवस्था बघवत नसते. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता अर्जुन पुन्हा ऑफिसमध्ये येऊन चैतन्याची भेट घेतो आणि म्हणतो की काय झालं चैतन्य, अरे साधं आपल्याला सायलीचा आश्रम वाचवता आला नाही. चैतन्य म्हणतो की आपल्याकडे सगळे अर्धवट पुरावे होते, ठोस कोणताही पुरावा आपल्याला मिळाला नाही अर्जुन. पण आता तेवढ्यात अर्जुन विचार करत असतो, तर त्याचे लक्ष आता त्या गोल्ड पीसकडे जाते. आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की चैतन्य, पुरावा मिळाला. तर आता चैतन्य म्हणतो की कोणता पुरावा. लगेचच अर्जुन म्हणतो की तो गोल्ड पीस कुणाचा आहे हे मी आता शोधून काढेलच, आणि मला एक मोठी ट्रिक मिळाली. हे बघ चैतन्य, जर तो गोल्ड पीस साक्षीचा असेल तर मग आपल्याला साक्षीपर्यंत नक्की पोहोचता येईल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की कसं. तर अर्जुन म्हणतो की हे बघ, तो गोल्ड पीस आपल्याला आश्रमात सापडला आहे. महागडा गोल्ड पीस फक्त आता साक्षीसारखे श्रीमंत लोकच वापरू शकतात, आणि एवढ्या सहजासहजी आश्रमात कोणतीही श्रीमंत व्यक्ती येणार नाही, आणि आली तरी तिच्या गळ्यातून तो गोल्ड पीस कधीच खाली पडणार नाही. नक्कीच साक्षीच्या झटापटीत तो गोल्ड पीस पडला असेल. पण आता चैतन्य म्हणतो की याला पुरावा काय. तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ, ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी साक्षी ही रिसॉर्टमध्ये गेली होती. रिसॉर्टमधून पार्टी केल्यानंतर डायरेक्ट 9:17 साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडली. मला वाटतंय की ती तशीच आश्रमात येऊन 10:17 ती आता आश्रमात तिने विलासचा खून केला असेल, आणि 10:26 ती पुन्हा रिसॉर्टमध्ये गेली. या सगळ्या घडामोडीत साक्षीने मात्र तिच्या गळ्यातील गोल्ड पीसची चेन काही काढली नसेल, ती तसेच तिच्या गळ्यात असेल. आणि हे बघ चैतन्य, साक्षी त्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला गेली होती. आपल्याला जर त्या रिसॉर्टमध्ये पार्टी करत असताना साक्षीची एखादा फोटो किंवा साक्षीच्या आता ड्रेस डिझायनिंग काही जरी फोटोमध्ये दिसले, आणि जर तो गोल्ड पीस साक्षीच्या गळ्यामध्ये दिसला, तर त्यावरून हा गोल्ड पीस साक्षीचा आहे आणि ते सिद्ध होईल. तर आता चैतन्य म्हणतो की खरं आहे, पण आता त्या रिसॉर्टमध्ये आपल्याला साक्षीचा फोटो मिळणार का. तर आता अर्जुन म्हणतो की साक्षीचा कदाचित आपल्याला त्या रेस्टॉरंटमध्ये फोटो मिळेल. असे म्हणत आता पॉझिटिव्ह विचार करून चैतन्य आणि अर्जुन पटकन आता त्या रिसॉर्टमध्ये येऊन पुन्हा आता समीरची भेट घेतात. आणि आता समीर अर्जुनला बघताच खूप घाबरलेला असतो. पण आता समीरने पाठीमागे एकदा साक्षीच्या विरोधात कोर्टात येऊन अर्जुनच्या बाजूने साक्ष दिली होती, आणि साक्षी इथे पार्टी करायला आली होती, आणि ती 9:17 बाहेर देखील पडली होती, हे आता समीरने सांगितलेले होते. तेव्हा अर्जुन पुन्हा समीरला विचारत आता चौकशी करू लागतो आणि म्हणतो की हे बघ समीर, मागच्या वेळेस तू खरी साक्ष दिली, आणि यावेळेस सुद्धा मला तुझ्याकडून अजून काही माहिती हवी आहे. तेव्हा आता समीर म्हणतो बोला अर्जुन साहेब. तर लगेचच अर्जुन म्हणतो की हे बघ समीर, त्या रात्री रिसॉर्टमध्ये साक्षी पार्टी करायला आली होती, तेव्हा त्यावेळेचा मला साक्षीचा एखादा फोटो पार्टीमध्ये आता मिळेल काय. तेव्हा आता लगेचच समीर म्हणतो ठीक आहे, मी चेक करतो. आणि त्या पार्टीमध्ये आता समीर देखील आता सहभागी होता, आणि लगेचच एक फोटो समीरला पार्टीमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये साक्षीचा काढल्याचे आता समीरच्या लक्षात आलेले असते. आणि लगेच समीर त्याच्या मोबाईलमध्ये
साक्षीचा तो फोटो दाखवतो आणि त्या फोटोमध्ये साक्षीच्या गळ्यातील तो गोल्ड पीस आता अर्जुन समोर आलेला असतो आणि तोच गोल्ड पीस ज्यावेळेस साक्षी आश्रमात आली त्यावेळेस विलासच्या खून करतेवेळेस झटापटी तिथे पडला आणि हाच गोल्ड पीस साक्षीचा असल्याचे आता अर्जुनला मोठा पुरावा मिळालेला असतो आणि लगेचच तो फोटो अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये घेतो आणि अखेर तो गोल्ड पीस साक्षीचाच आहे आणि तो गोल्ड पीस घालून साक्षी रिसॉर्टमधून आश्रमात गेली आणि तिथे झटापटीत तो गोल्ड पीस पडला हे आता अर्जुन चैतन्यच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब तो गोल्ड पीसचा पुरावा घेऊन आता पटकन आता अर्जुनने लगेचच हायकोर्टात अपील करून पुरावा दाखवत आता स्टे ऑर्डर आणलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे महिपत आणि साक्षी तो आश्रम पाडण्यासाठी बुलडोझर घेऊन आलेले असतात आणि त्याच वेळेस आता सायली आणि मधुभाऊला आश्रम पाडत असल्याचे समजलेले असते आणि आता सायली ही आश्रम पाडू लागताच आश्रमाकडे धाव घेते बुलडोझरच्या आडवी येऊ लागते आणि आता त्याच वेळेस आता पटकन आता अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात तर महिपत म्हणतो की अर्जुन सुभेदार आश्रम पाडतोय उद्घाटन नाही करणार का. तर आता अर्जुन पुढे येत म्हणतो की महिपत आश्रमाच्या एका विटेला सुद्धा तू धक्का लावू शकत नाही आणि आता हुशारीने साक्षीचा वस्ताद बनवून साक्षीचा सगळ्यात मोठा पुरावा मी घेऊन आलोय आणि हे घे कोर्टाची स्टे ऑर्डर असे म्हणत आता महिपतकडे अर्जुन ती स्टे ऑर्डर देतो आणि त्यामध्ये आश्रम पुन्हा सील करण्याचे आदेश आलेले असतात आणि आता हातातोंडाशी आलेला महिपतच्या आता तोंडातील घास देखील अर्जुनने काढून घेतलेला असतो आणि आता पटकन अर्जुनने कोर्टात सुनावणी देखील मागून घेतलेली असते. साक्षी ही आश्रमात होती आणि साक्षीनेच विलासचा खून केला हे आता याचा सगळ्यात मोठा पुरावा अर्जुनला मिळालेला असतो आणि आता भर कोर्टात आता साक्षीचा तो पुरावा जजला दाखवून आता साक्षीला अर्जुन कसा गजाड करतो आणि पुन्हा आता सायलीला तिचा आश्रम अर्जुन कसा मिळवून देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.